की सूर्यवंशींचं पोस्टमॉर्टम झाले. आतापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला, पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही. डॉक्टरांनी त्याची सगळी बॉडी असताना तपासली आणि पोलिसांच्या म्हणजे त्याला जी काही मारहाण झाली त्या मारहाणीतून शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये वारले अशी असणारी परिस्थिती आहे. जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणारच, पण त्याच्यातला एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या. एक संदेश येतो तो लक्षात घ्या. जे काही पेरल्या गेलंय ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या. जे पेरलंय ते आता उगवायला लागले. इथं पेरल्या काय गेलं? धर्म पेरल्या गेला आणि द्वेष पेरल्या गेला. मी अजून भेटलो नाही, पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो त्याला एकच विचारलं, तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का? कालपर्यंत मला निरोप होता की नाही, आज तो स्वतःहून म्हणायला लागलाय नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं नावही मी सांगायला तयार. आज त्याच्यात हिंमत आहे. त्याच्या हिमतीची मी अशाला दाद देतो. मी इथल्या बारच्या वकिलांशी बसलो. त्या वकिलांनी सांगितलं की आम्ही असणारा यांनी जर कंप्लेंट केली तर आम्ही त्याची कंप्लेंट कोर्टासमोर मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल. आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आजच त्याचा असणारा अंत्यविधी करायचा आहे. त्या अंत्यविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी. आपण सगळ्यांनी शांतता ही राखायची आहे.